नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अस्मिता दीक्षित महाराष्ट्र मंडळ लंडनहून आपल्या सर्वांचं ऑनलाईन मराठी विश्व परिषदेत स्वागत करते। सक्षम, संपन्न आणि समृद्ध वैश्विक मराठी भाषिक समाज घडवणं हे विश्व मराठी परिषदेचं उद्दिष्ट आहे। या संमेलनात 32 देशातून विविध संस्थांनी भाग घेतलेला आहे। लंडनमधील महाराष्ट्र मंडळ ही भारताबाहेरील सगळ्यात जुनी संस्था असून ही 1932 मध्ये गोलमेज परिषदेच्या दरम्यान स्थापन करण्यात आली होती। आजवर या संस्थेने विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले। इंग्लंडमधील मराठी भाषिकांनी वैद्यकीय, व्यावसायिक आणि कला क्षेत्रात एक विशिष्ट स्थान प्राप्त केलं आहे। यातील एक नामवंत डॉक्टर आनंद दीक्षित यांची ही मुलाखत आज मी लंडनच्या मराठी मंडळाच्या वतीने घेते आहे। या मुलाखतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आपल्या सर्वांना त्यांच्याकडून स्ट्रोक या विषयाबद्दल अजून माहिती प्राप्त करून घ्यायची आहे। या मुलाखतीद्वारे विशेषतः जे लोक वैद्यकीय व्यवसायात नाही आहेत त्यांच्याकरता उपयोगी अशी माहिती आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। नमस्कार डॉक्टर दीक्षित, तुम्ही इथे येऊन आम्हाला जे आज स्ट्रोकबद्दल माहिती देणार आहात त्याच्याबद्दल सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद। तर आज मी तुम्हाला पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही स्ट्रोक म्हणजे काय हे आम्हाला सगळ्यांना सांगू शकाल का? नमस्कार आणि नमस्कार। सर्वप्रथम ह्या इंटरव्ह्यू बद्दल, या कार्यक्रमाबद्दल मला बोलवण्याकरता मी श्री तेजस घग, विनोद देवकर आणि सौ श्यामल पितळे यांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि हे याच्याकरता की स्ट्रोक हा विषय आहे त्याच्याबद्दल जागरूकता होणे हे अत्यंत जरुरी आहे। हार्ट अटॅक बद्दल बरेच लोकांना बरंच काही माहीत असतं, पण स्ट्रोक किंवा आपण त्याला पॅरालिसिस किंवा लकवा म्हणतो याबद्दल थोडीशी कमी जाण आहे सामान्य जनतेत, आणि ते फारच महत्त्वाचं आहे। तर माझं जे काम आहे ते म्हणजे स्ट्रोकच्या ज्या रुग्णांना आहे ते त्वरित उपचार देणे, नवीन काही ट्रीटमेंट्स आहेत त्याबद्दल संशोधन करणे आणि इथे न्यूकॅसल अपॉन टाईन या मेडिकल कॉलेजमध्ये शिकवणे आणि नवीन जी पिढी आहे त्यांचं एक्सपर्टीज लोकांपर्यंत पोहोचवणे, एवढं हे मी काम, माझं रोजचं दैनंदिन काम आहे। तर आपण याच्यानंतर वेगवेगळे प्रश्न जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत, त्याची उत्तरं जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। तर हा प्रश्नसंचय आपल्याला मराठी मंडळी करून पूर्ण जगभरातून आलेला आहे। तर सगळ्यात पहिले म्हणजे स्ट्रोक म्हणजे काय आहे ते तुम्ही आपल्याला सांगितलंच, पण अनघामुळे पुण्याहून विचारतायत की पॅरालिसिस म्हणजे स्ट्रोक का, आणि त्याचे काय काय वेगवेगळे प्रकार आहेत? आपण ह्याला मुलाखतपेक्षा गप्पा म्हणूया, कारण तुम्ही डॉक्टरच। तर प्रश्न स्ट्रोक म्हणजे काय हे थोडक्यात जरी मी सांगितलं असलं तरी पण स्ट्रोक आणि पॅरालिसिस जरी एकाच अर्थाने वापरतात, पण स्ट्रोक हा वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंट होऊ शकतो। नुसती वाचा जाणे किंवा दृष्टी जाणे हे सुद्धा स्ट्रोकचेच प्रकार आहेत। पॅरालिसिस म्हणजे लकवा, म्हणजे एका बाजूला वीकनेस होणे आणि त्याची क्षमता किंवा दुबळे पडणे, हा एक प्रकार झाला। स्ट्रोकचे विविध प्रकार आहेत, पण मुख्यतः 3, आणि ते 3 प्रकार असे की एक जो सगळ्यात सामान्यतः सगळ्यात कॉमन प्रकार म्हणता येईल आपल्याला, 80% स्ट्रोक ह्या प्रकारे जे प्रेझेंट करतात ते म्हणजे रक्ताची जी गाठ होते रक्तवाहिनीमध्ये, ब्लड वेसल्समध्ये जी गाठ होते त्याच्यामुळे जे ब्रेन सेल्स असतात ते निकामी होतात, आणि जसे ते निकामी झाले ज्या भागाला ती गाठ आहे त्यानुसार मग त्या रुग्णाची जे लक्षणे असतात ती समोर येतात। समजा वाचेच्या ठिकाणी जर गाठ असली तर त्या रुग्णाची वाचा जाते किंवा मग दुबळेपणा शरीराचा होतो। दुसरं प्रकार म्हणजे रक्तस्राव होणे। त्यावेळेला काय असतं की सगळ्यात कॉमन काय आपण हेमरेज म्हणतो, ब्रेन हेमरेज जे आपण कॉमनली म्हणतो, त्याच्यामध्ये हाय ब्लड प्रेशर झाल्यामुळे, उच्च रक्तदाब झाल्यामुळे ती जी आतली जी ब्लड व्हेसल असते
जी जी छोटीशी रक्तवाहिनी असते ती फुटते आणि ती फुटल्यामुळे रक्तस्राव चालू होतो. आणि त्यालाही बरेचदा मग काय कन्फ्युजिंग टर्म्स वापरण्यात येते की ब्लड क्लॉट आज झाला, तो पण हेमरेजमुळे झाला. आणि ब्लड क्लॉट जेव्हा रक्तवाहिनीत होतो त्याला आपण इस्केमिक स्ट्रोक म्हणतो. त्याच्यामुळे काय काय असतं, ह्याची ट्रीटमेंट एकदम वेगळी आहे. तर हे 2 मेन प्रकार आहेत. तिसरा प्रकार आहे तो सामान्यतः थोड्याशा यंग पॉप्युलेशनमध्ये होतो, कमी वयाच्या लोकांमध्ये स्ट्रोक होतो. अर्थात तो वाढत्या वयानुसार वाढतो सुद्धा, पण हा स्ट्रोक कमी वयाच्या लोकांमध्ये सुद्धा होऊ शकतो. तो म्हणजे रक्तवाहिनीची जी एखादी वीक भाग असतो, आपण त्याला म्हणतो असं तर फुगीरता येते आणि त्याला अॅन्युरिझम म्हणतात. तर ते फुगीरता फार लवकर फुटू शकते, पर्टिक्युलरली जर ब्लड प्रेशर वगैरे जर वर असेल तर. आणि त्याला अॅन्युरिझमल ब्लीड म्हणतो आपण. म्हणजे हेमरेजचा स्ट्रोक जो आहे हा, पण तो त्याचं कारण आहे ती फुगीरता जी असते, अॅन्युरिझमल स्ट्रोक. हे 3 प्रकार असतात. नाही, ते फारच महत्त्वाची माहिती दिली तुम्ही. आता पुढचा प्रश्न हा आहे की स्ट्रोक हा फक्त पाश्चात्य देशातल्या लोकांना होतो की जास्त प्रमाणात होतो, की हा भारतीय लोकांमध्ये सुद्धा आढळून येतो? हा, आता हे बरेचदा असं समजण्यात येतं की स्ट्रोक हा की आपल्या भारतात एवढा काही कॉमन नाही आहे. पण ऍक्च्युअली आता हळूहळू असं लक्षात येत आहे की स्ट्रोकचं एक एपिडेमिकच निर्माण होत आहे भारतात. म्हणजे स्ट्रोकचं प्रमाण वाढतंय. आणि गेल्या 20 वर्षात असं आढळून आलंय की जवळपास स्ट्रोकचं प्रमाण हे दुपटीने झालेलं आहे. आणि मुख्यतः याचं कारण आहे की वय जे आहे ते आपण हळूहळू भारतासारख्या देशात सुद्धा मेडिकल ट्रीटमेंट इतके ऍडव्हान्स झाल्यामुळे दीर्घायुषी होत आहेत लोक. आणि स्ट्रोक हा डॉमिनंटली म्हातारपणात होतो. त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रोकचं जे प्रमाण आहे ते वाढतच दिसतंय. म्हणजे जवळपास 15 लाख लोकांना भारतात दरवर्षी स्ट्रोक होतो. आणि अपंगत्वाचं हे एक सगळ्यात कॉमन कारण आहे स्ट्रोक. तर स्ट्रोक हा फक्त काही पाश्चात्य देशातला रोग नाहीये, हा आपण फार कॉमनली बघणार आहे आणि बघतोय. म्हणजे पुढचा प्रश्न आहे शेखर काकडे, नागपूर. तर स्ट्रोक हा फक्त शहरातील लोकांचा आजार आहे की ग्रामीण लोकांना पण होऊ शकतो? आय थिंक याचं उत्तर तुम्ही ऑलरेडी दिलेलं आहे की आय थिंक तुम्ही कव्हर केलंय ऑलरेडी आधीच्या प्रश्नात. नाही, म्हणजे हाही इम्पॉर्टंट प्रश्नच आहे शेखर काकडेंचा. तुम्ही बरोबर आहे, मी थोडं बहुत कव्हर केलेलं आहे की पाश्चात्य देशाचं नसून हा भारतात सुद्धा दिसतो. आणि भारतामधील शहरात आणि ग्रामीण भागात दोन्हीकडे स्ट्रोक आहे. ऍक्च्युअली गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक संशोधन करण्यात आलं होतं आणि एक स्ट्रोक जर्नलमध्ये ते पब्लिशही करण्यात आलेलं आहे 2015 मध्ये. आणि त्यांनी काय जवळपास 39 खेड्यांमधलं सर्वेक्षण केलं आणि त्यांना तसं आढळून आलं की 7 मधला 1 मृत्यू हा स्ट्रोकमुळे होतोय. आणि जवळपास 150 ते 200 लोकांना, 1 लाखापैकी 150 ते 200 लोकांना स्ट्रोक झालेला आढळून आला. आणि जर तुम्ही बघितलं तर ओव्हरऑल शहरात हेच प्रमाण 300 ते 400 लोक 1 लाखांमध्ये असं आहे. आणि इंग्लंडमध्येच म्हटलं तर हे प्रमाण 230-240 1 लाखांमध्ये. तर तसं पाहिलं तुम्ही तर ओव्हरऑल ग्रामीण भागातही स्ट्रोक दिसून येतोय आणि शहरातही. आणि हळूहळू तुम्ही बघितलं तर हे दीर्घायुषी जे आहे हे ग्रामीण भागातही हळूहळू माणसाचं वय चांगल्या चांगल्या ट्रीटमेंट्समुळे, मेडिकल ऍडव्हान्समुळे वाढत चाललंय. आणि म्हणून हळूहळू तुम्ही स्ट्रोक हा ग्रामीण भागातही बघता. पण अजून एक इम्पॉर्टंट, फारच महत्वाची ही गोष्ट आहे की जे वय तुम्ही बघता इंग्लंड किंवा अमेरिकेसारख्या देशात जेव्हा स्ट्रोक होतो ते वय 70 असतं. आणि भारतात जवळपास 15 वर्ष आधी हे वय लक्षात आलं की जेव्हा स्ट्रोक होतो ते 60 असतात. तर रिलेटिव्हली यंग एज मध्ये स्ट्रोक होतोय आपल्या इथे. आता तुम्ही आताच मेन्शन केलं की यंगर पॉप्युलेशन पण आता स्ट्रोकमुळे पीडित आहे. तर याची लक्षणं काय असतात? म्हणजे जनसामान्यांना पहिलं लक्षण कुठलं इम्पॉर्टंट आहे की त्यांनी हे झालं की लगेच डॉक्टरकडे जायला पाहिजे, किंवा
ॲम्ब्युलन्स बोलवायला पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्ही जरा माहिती देऊ शकाल का? हा म्हणजे फारच महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच मला वाटतं की मुख्यतः जी जागरूकता झाली पाहिजे सगळ्यांची ती ह्या प्रश्नाद्वारे. सगळ्यात प्रथमपणे हे लक्षात आलं पाहिजे की स्ट्रोक हा एकदम होतो, सडनली होतो, क्षणात होतो. आणि एखादं सिम्पटम जे हळूहळू, एखादी लक्षणं जी हळूहळू 2, 3, 4 दिवसात, एका महिन्यात जी डेव्हलप होतात, तो युजली स्ट्रोक नाही. स्ट्रोक हा क्षणभरात होतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची सगळ्यात जी कॉमन लक्षणं आहेत ती म्हणजे तोंड एकदम वाकडं होणे, किंवा एक हात किंवा पाय एका बाजूचा दुबळा पडणे, किंवा वाचा एकदम बदलणे. इनफॅक्ट याला एक फास्ट टेस्ट म्हणतात. फास्ट टेस्ट इथे आहे. फास्ट म्हणजे फेस, आर्म आणि स्पीच टेस्ट. म्हणजे तुम्हाला जर व्यक्ती तुमच्या बाजूला बसले जी नॉर्मल असेल आणि क्षणात तुम्हाला त्याचा चेहरा जर वाकडा झालेला दिसला किंवा त्याची वाचा बदललेली दिसली, एखाद्या म्हणजे ड्रंकन माणसासारखी दिसली, मद्य प्यायलेल्या, आणि एकदम किंवा हात आणि पाय एकदम दुबे पडलेले दिसले, तर त्याला फेस, आर्म, स्पीच टेस्ट म्हणतात. आणि त्याच्यात तुम्ही यू शुड ऍक्ट फास्ट. म्हणजे मग लगेच तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवायची. आणि मुख्यतः मला हे सांगायचंय की अशा सेंटरमध्ये जा, अशा हॉस्पिटलमध्ये जा, अशा दवाखान्यात जा की जिथे स्ट्रोक हे स्पेशलायझेशन कार्यरत आहे. लोक युजली हार्ट स्पेशलिस्टकडे जातात आणि मग अजून वेळ जातो. तर पहिली गोष्ट म्हणजे फेस, आर्म, स्पीच टेस्ट. आणि मी तुम्हाला करूनही दाखवू शकतो. फेस, आर्म म्हणजे तुम्हाला जर चेहरा वाकडा झाला तर ते अगदी दिसतंच, पण हात समोर करायचे आणि एक हात समजा खाली गेला, ओके, किंवा मग वाचा बदलली, थोडीशी तोतडी वाटली, असं. तर ही फारच इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ह्यांनी जवळपास 85% स्ट्रोक लक्षात येतात. अर्ली डिटेक्शन ऑफ स्ट्रोक ना. म्हणजे ही तुम्ही जे आता जे सांगितले फेस, आर्म, स्पीच टेस्ट, तर ही टेस्ट सगळ्यांनी कुठेही कोणाला जर ही लक्षणं आढळून आली तर ही लगेच त्वरित करा. म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि तुम्ही याची ट्रीटमेंट लगेच घेऊ शकाल. कारण या जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही स्ट्रोकची लक्षणं लवकरात लवकर आयडेंटिफाय केली आणि जितक्या लवकर तुम्हाला ट्रीटमेंट मिळाली, त्याचा तुम्हाला तेवढ्या लवकर तुम्ही तो स्ट्रोक प्रिव्हेंट करून पॅरालिसिस इव्हेंच्युअली प्रिव्हेंट करू शकता. तर ही फार महत्त्वाची माहिती आत्ता आपण ॲक्च्युली डॉक्टर दीक्षित यांच्याकडनं घेतली. तर याच्या पुढचा प्रश्न हा आहे, श्रीधर मराठे टोरंटोहून विचारत आहेत की डायबिटीजमुळे जसा सायलेंट हार्ट अटॅक येतो लोकांना की कळत पण नाही आणि मग ते हार्ट फेलियर किंवा असे वेगवेगळे इव्हेंच्युअली प्रेझेंटेशन्स होतात त्यांचे, तसं सायलेंट स्ट्रोक हा असा काही प्रकार आहे का? हा परत महत्वाचा प्रश्न आहे. आणि काही लोकांना हार्ट अटॅक येतो तेव्हा त्यांना पेन जाणवत नाही, काही दुःख होत नाही, आणि मुख्यतः ते डायबिटीसचे असतात, कारण नर्व्स बधीर झालेले असतात. पण स्ट्रोक हा एक फारच विजिबल आजार आहे आणि त्याची लक्षणं एकदम त्वरित दिसून येतात. त्यामुळे सायलेंट स्ट्रोक होणे हा प्रकार म्हणजे तुम्ही जर समजा एखाद्याचा ब्रेन स्कॅन केला दुसऱ्या विकाराकरता आणि स्ट्रोक सारखे चेंजेस दिसले तर तुम्ही त्याला म्हणू शकता की हे सायलेंट स्ट्रोक आहे. पण त्याला खरोखर डेफिनेशनद्वारे म्हणणं तर तो स्ट्रोक नव्हे. स्ट्रोक हा त्या क्षणात जो माणसात बदल होतो त्याला आपण स्ट्रोक म्हणतो. आणि जर तो लकी असेल, नशीबवान असेल, तर ती जी गाठ आहे कधी कधी ती आपोआप विरघळून जाते आणि ती लक्षणे आपोआप बरी होतात 10, 15, 20 मिनिटात, आणि त्याला आपण मिनी स्ट्रोक म्हणतो. आणि बरेचदा लोक त्याला झटकून जातात आणि ते एक वॉर्निंग असतं येणाऱ्या स्ट्रोक बद्दल. आणि ते जे मिनी स्ट्रोक असतं त्याच्या 10 दिवसात बऱ्याच लोकांना, म्हणजे 100तून 10 लोकांना मेजर स्ट्रोक होऊ शकतो. तर तो मिनी स्ट्रोक सुद्धा फार लक्षात घेणे जरुरी आहे. तर याचा पुढचा प्रश्न आहे की नागपूरहून शशांक यांचा प्रश्न आहे की शरीराच्या कुठल्या व्याधीमुळे स्ट्रोक होतो? तर माहिती आहे मॅक्सिमम लोकांना, हे जे बघतायत सगळ्यांना माहिती आहे की डायबिटीज एक रिस्क फॅक्टर आहे, हाय ब्लड प्रेशर एक रिस्क फॅक्टर आहे, हाय कोलेस्ट्रॉल एक रिस्क फॅक्टर आहे. पण याच्या व्यतिरिक्त म्हणजे स्थूलता किंवा ओबेसिटी आपण ज्याला म्हणतो तो एक रिस्क फॅक्टर तर आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण याच्या व्यतिरिक्त अजून काही रिस्क फॅक्टर्स आहेत का की जे तुम्ही सांगू शकाल की जे लोक अजून ॲड्रेस करू शकतील आणि मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असे काही आहेत का?
आम्ही आता तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुम्ही ऑलरेडी या प्रश्नाचं उत्तर दिलंच आहे, पण हे जे प्रश्न उत्तर तुम्ही दिलेलं आहे हे म्हणजे हे सगळे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. म्हणजे हे जे डायबिटीसचा कंट्रोल किंवा उच्च रक्तदाबाचा कंट्रोल करणे, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवणे, नियंत्रित ठेवणे, हे तुम्ही डेफिनेटली याच्यावर तुम्ही स्वतः ऍक्ट करू शकता. पण काही असे फॅक्टर्स आहेत जे तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत. मला वाटतं मी त्या प्रश्नाचं उत्तर देतो, कारण जे तुमच्या नियंत्रणात आहे ते तुम्ही त्याचं ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. तर बरेचदा काय असतं की हार्टचा जो व्हॉल्व असतो, झडप असते, त्यात ती कधी कधी निकामी होते. आणि लहानपणी जर तुम्हाला संधिवातासारखं रुमॅटिक फीवर जर झाला तर त्याचा थोडंसं तुमचं वय 30 किंवा 40 मध्ये गेल्यावर ते झडप निकामी झाल्यामुळे तिथे रक्ताची गाठ निर्माण होते आणि त्यातून स्ट्रोक होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी 2 हृदयाच्या कप्प्यामध्ये एक छोटंसं छिद्र असतं आणि जवळपास 4 मधून एका व्यक्तीला ते छिद्र आपोआप बंद होत नाही. जन्मल्यावर एका आठवड्यात ते छिद्र बंद होतं, पण काही लोकांमध्ये ते होत नाही आणि कधी कधी छोटीशी गाठ त्या छिद्रातून जाऊन स्ट्रोक होऊ शकतो. तर ह्याला सुद्धा तुम्ही काही कंट्रोल करू शकत नाही. पण म्हणूनच कधी कधी तुम्ही स्ट्रोक कमी वयात सुद्धा बघता. आणि मी याच्यावर बोलीनच थोडंसं, जर कोणाचा मला वाटतं पुढचा प्रश्न ऍक्च्युअली त्याच्यावरच आहे. आय थिंक तुम्ही उत्तर याचं दिलंय ऑलरेडी, की नागपूरहून संगीता बारगी त्या विचारतायत की माझ्या 2 मैत्रिणींना 40व्या वर्षीच स्ट्रोक झाला आणि त्या अगदी स्लिम अँड ट्रिम होत्या. तर मला वाटतं याचं उत्तर तुम्ही आत्ताच दिलं की पेटेंट फोरामेन ओव्हेल, जे छिद्र जर असलं सेप्टममध्ये आणि त्याच्यामुळे तुम्ही ती व्याधी तुम्ही जन्मतःच असू शकते आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला स्ट्रोक झाला तर ते बंद करायचं किंवा त्याला सर्जरी करायची हे रिकमेंडेशन आहे का आता? कारण पूर्वी मला असं वाटतं की 2 थॉट्स होते ना, 2 स्कूल्स ऑफ थॉट्स होते की त्याला सर्जरी जरुरी आहे की नाही आहे. पण याच्यावर तुमचं काय मत आहे? हे बघा, पेटेंट फोरामेन ओव्हेल म्हणजे जे छोटंसं जे छिद्र असतं जे नॉर्मली बंद होतं जन्मल्यावर 1 आठवड्यात, ते काही लोकांमध्ये बंद होत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की सगळ्यांना स्ट्रोक होतो. त्यातल्या फारच कमी प्रमाणात या लोकांना स्ट्रोक होतो. त्याच्यामुळे सगळी इन्व्हेस्टिगेशन, सगळ्या तपासण्या केल्यावर जर असा निष्कर्ष आला की त्या छोट्याशा छिद्रामुळेच हा स्ट्रोक झालेला आहे, तिथेच गाठ निर्माण झाली आहे किंवा त्याचा काही संबंध आहे, त्याच वेळेला आपण ते बंद करायचं असतं. आणि ती एक डे सर्जरी आहे, अशी काही मोठी सर्जरी नाही आहे. आणि पण ती सर्व लोकांमध्ये त्याचं काम नाही आहे. ते तुमचा निष्कर्ष आला पाहिजे की त्याच्यामुळे तो स्ट्रोक झालेला आहे. पण मला हे म्हणायचं आहे की तेच एक कारण नाही आहे यंग लोकांमध्ये स्ट्रोक होण्याचं. आणि दुसरं मला अगदी गोष्ट जाणून द्यायची आहे की जरी स्ट्रोक हा सामान्यतः वाढत्या वयात होतो, तरी पण 4 मधून 1 स्ट्रोक हा वयाच्या 40 किंवा इव्हन 20 किंवा 30ही होतो. तर स्ट्रोकची जी लक्षणं आहे हे तुम्ही फक्त जर यंग आहात, अगदी फिट आणि स्लिम आणि ट्रिम आहात म्हणून तुम्हाला जर स्ट्रोकची लक्षणं आली तर त्याला झिडकारू नका. तुम्हाला तीच ट्रीटमेंट लागेल. आणि त्याचे अजूनही कारण आहेत. एक कॉमन कारण त्याचं असं आहे की आपली ही जी ब्लड वेसल असते, मुख्य धमनी असते, ही जी ब्रेनकडे जाते आपल्या मानेतून, कॅरोटिड आर्टरी, त्याच्यामध्ये जी आतली त्याच्या भिंतीलगत कधी कधी ती एक छोटीशी अशी झडप निर्माण होते आणि त्याला आपण डायसेक्शन म्हणतो, व्हॅस्क्युलर डायसेक्शन. ती का होते? कधी कधी एकदम सडनली उच्च रक्तदाब झाल्यामुळे होऊ शकते. दुसरी गोष्ट, त्याला आपण स्पॉन्टेनियस डायसेक्शन म्हणतो. कधी कधी त्याचं कारण सुद्धा कळत नाही. म्हणजे खरं तर स्पॉन्टेनियस डायसेक्शन त्याला म्हणतो ज्याचं कारण एक्झॅक्टली कळत नसतं. दुसरं म्हणजे एखादं व्हिप्लॅश इंजुरी झाली, तुम्ही कार चालवताना सडनली नेकला जर्क झाला. तर मला एवढं म्हणायचंय की यंग लोकांमध्ये सुद्धा स्ट्रोक होऊ शकतो, कारणं वेगळी असतात. त्यामुळे स्ट्रोकची लक्षणे जस्ट तुम्ही यंग आहात म्हणून ते स्ट्रोक नाही आहे असं समजू नका. तर फॅमिली हिस्ट्रीचा इथे एक प्रश्न आहे की किती इम्पॉर्टंट आहे? म्हणजे
कौटुंबिक इतिहास किंवा फॅमिली हिस्ट्री जर फॉर एक्झाम्पल आजोबांना डायसेक्शनची हिस्ट्री झाली किंवा त्याच्यामुळे यंग एजमध्ये जर त्यांना स्ट्रोक झाला तर त्यांच्या नातवाला किती रिस्क आहे त्याची, तर हा तुम्ही कसा ॲड्रेस कराल त्याची रिस्क? हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण बरेचदा काही लोकांना वाटतं की माझ्या वडिलांना स्ट्रोक झाला होता म्हणजे मला स्ट्रोक हा जेनेटिकली इनहेरिटेड आहे का. तर स्ट्रोक हा तुमच्या फॅमिलीमध्ये रन का होतो, का हा फॅमिलीमध्ये तुम्हाला दिसतो स्ट्रोक? कारण की ते जे बाकीचे जे तुम्ही मॉडिफायबल फॅक्टर्स म्हणाला, जी कारणं म्हणाला की मधुमेह झाला किंवा उच्च रक्तदाब म्हणाला किंवा हाय कोलेस्ट्रॉलचं प्रमाण म्हणाला, हे फॅमिलीमध्ये असतं आणि त्याच्यामुळे स्ट्रोक तुमच्या आईला किंवा वडिलांना किंवा भाव बहिणीला झालेला असतो किंवा तुमच्या दूरच्या नातेवाईकांना झाला असतो. तर ती कंडिशन तुम्हाला तुमच्यात असण्याची शक्यता जास्ती आणि त्याच्यामुळे जास्त स्ट्रोक होतो. ऍक्च्युअली जेनेटिकली जे स्ट्रोक जी लक्षणं असतात की फॅमिलीमध्ये स्ट्रोक जो होतो जो ह्या कारणांमुळे नसतो, तो फारच रेअर आहे, फार रेअर आहे, म्हणजे लेस दॅन 1%, 1%पेक्षाही रेअर आहे. तर आय थिंक म्हणजे आपण हे एक इम्पॉर्टंट माहिती आपल्याला मिळाली की जेनेटिकली प्रोन स्ट्रोक ही खूप रेअरिटी आहे, खूप कमी बघायला मिळतो. तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे रिस्क फॅक्टर्स जे आपण म्हणतो, मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स जे आपल्या हातात आहेत, तुमच्या हातात आहेत, माझ्या हातात आहेत, त्याच्याबद्दल आपण अजून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आय थिंक पुढचा प्रश्न जो आहे की शरीराची स्थूलता किंवा ओबेसिटी ही एक महत्त्वाची व्याधी म्हणतात. ती आजकाल व्याधीच समजायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे डायबिटीज होतो, त्याच्यामुळे स्ट्रोक होऊ शकतो. आणि जर तुम्ही डायबिटीज प्रिव्हेंट करू शकाल तर तुम्ही स्ट्रोक पण इव्हेंच्युअली प्रिव्हेंट करू शकता. तर मेनली लाईफस्टाईल इंड्युस्ड प्रॉब्लेम्स आहेत ही, स्थूलता, डायबिटीज, हाय कोलेस्ट्रॉल असणे किंवा इवन हाय ब्लड प्रेशर असणे. तर तुमचं या सगळ्या बाबतीत डायटिंगबद्दल काही तुमचं ओपिनियन आहे का, तुम्ही सांगू शकाल का? आणि मला माहिती आहे की आजकाल इंडियात आणि भारतात आणि भारताच्या बाहेर खूप लोक वेगवेगळ्या डाएट्समुळे प्रभावित झाले आहेत. म्हणजे इकडे एटकिन्स डाएट म्हणतात किंवा कीटो डाएट म्हणतात, आणि इंडियात आपल्या भारतात दिवेकर डाएट, दीक्षित डाएट, आणि तुम्ही स्वतः दीक्षित आहात. तर तुम्ही याच्यावर काही आम्हाला एनलायटन करू शकता का? काय म्हणजे तुम्ही सजेस्ट कराल या बाबतीत? हे बघा, मी काही डायटिशियन नाही आहे, पण डाएट इज ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट. डाएट जे आपण खातो तसेच आपण होतो. आणि ती म्हण आहे ना इंग्लिशमध्ये, व्हॉट यू ईट, व्हॉट यू आर इज व्हॉट यू ईट. अगदी. आणि तुम्ही दीक्षित आणि दिवेकर म्हटलं म्हणजे मला इथे काही एकदम या मुलाखतीत एकदम कंट्रोवर्सी नाही आणायची आहे, पण असं म्हणतात की महाराष्ट्राचं विभाजन जर करायचं असेल तर ते नुसतं एक दीक्षित डाएट फॉलो करणाऱ्यांनी आणि एक दिवेकर डाएट फॉलो करणाऱ्यांनी असंही होऊ शकतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये ह्या मुलाखतीत मी एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला खूप स्ट्रॉंगली वाटत असेल की एक प्रकारचं डाएट करायला पाहिजे आणि दुसरं अप्रोच बरोबर नाही आहे, आपण ह्या दोघांमधलं एक साम्य पहिले जाणून घ्यायला पाहिजे. यांच्या दोघांमध्ये साम्य हे आहे की हे दोघंही म्हणतात की ही एक जीवनशैली आहे, इट्स अ चेंज ऑफ लाईफस्टाईल. ओके, माझं म्हणणं एवढं आहे की दोन्ही तुम्ही फॉलो नका करू. दीक्षितांचं डाएट फॉलो करतो म्हणून सकाळी खूप खायचं, रात्री खूप खायचं, आणि मग दिवेकरांचं करतो म्हणून मध्ये मध्ये खूप खात राहायचं, हे मात्र करू नका. तर एक कुठली तरी जीवनशैली तुम्ही फॉलो करा. इट्स अबाउट बिंग रेग्युलर, आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. असे साम्य हे आहे. आणि हे दुसरं आपण विसरून जातो अगदी सहजतेने की दोघंही म्हणतात की तुम्ही कमीत कमी आठवड्यातनं 150 मिनिट एक्सरसाइज करायला पाहिजे. मी म्हणतो तुम्ही 30 ते 45 मिनिट आठवड्यातनं 5 ते 7 दिवसात एक्सरसाइज करायला पाहिजे. आणि तो वेगवेगळा असू शकतो. 40च्या माणसाचा तो वेगळा असू शकतो, 60च्या माणसासाठी तो वेगळा असू शकतो. आणि डाएट जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच तुम्ही आता एक्सरसाइज बद्दल बोललात. आणि एक्सरसाइज तुम्ही आता बोललात की प्रत्येक वयोगटाला वेगवेगळा एक्सरसाइज जेवढा जमू शकेल तेवढा करायला पाहिजे. अगदी. तर
त्याच्यात पर्टिक्युलरली तुम्ही एक्सरसाइज असा रिकमेंड कराल का की योगा बेटर आहे की एरोबिक एक्सरसाइजेस किंवा इव्हन वेट्स करतात बरेच लोक तर त्यात आजकाल, तर त्याच्यात तुमचं काही रेकमेंडेशन आहे का? मी जेरिएट्रिशियन आहे आणि जेरिएट्रिशियन मध्ये तुम्ही जेव्हा 70 आणि 80 वर्षाचे होता तेव्हा फॉल्सची रिस्क वाढते, पडणे झडणे, आणि ह्याची मुख्यतः म्हणजे तुमचा जो मसल बल्क होतो तो कमी कमी होत जातो आणि त्याच्याकडे लक्ष देणे हे तुमच्या 30-40 हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे मी म्हणेन जर तुम्हाला थोडं वेट्स ट्रेनिंग सुद्धा करता येईल इन ॲडिशन टू एरोबिक्स तर ते तुम्ही तुमच्या 30-40-50 करायला हवं, बिलकुल करायला हवं. मसल बल्क वाढवणे हे अत्यंत जरुरी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही योगा हा कुठल्याही वयात करू शकता आणि जर तुम्हाला करता आला तर तुम्ही 20तही करायला पाहिजे, तुम्ही ती 60तही करायला पाहिजे. पण आपल्या जीवनाच्या धावपळीत तुम्ही शेवटी एक 30-40 मिनिट 1 तास काढू शकता, पण ते फार महत्वाचे आहे. जे काही तुम्हाला सुटेबल आहे ते तुम्ही करा, पण तुम्ही काही ना काहीतरी करू शकता. पुढचा प्रश्न म्हणजे हा माझा प्रश्न आहे तुम्हाला ऍक्च्युली. मेडिटेशन बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी स्ट्रोक प्रिव्हेन्शन कुठपट तुम्ही अचीव्ह करू शकता? ओके, हा फार महत्वाचा प्रश्न आहे, पण त्याचं सायंटिफिक उत्तर देणे फार कठीण आहे. कारण की ट्रायल्स हे फार ऑब्जेक्टिव्ह असतात. जो संशोधन असतं ते खूप ऑब्जेक्टिव्ह गोष्टी मेजर करू शकतात. आणि तुम्ही जे विचारताय प्रश्न ते म्हणजे फार इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे जो आपण बोललो नाही त्याच्याबद्दल, म्हणजे स्ट्रेस, मानसिक ताण. मानसिक ताण कमी करण्याकरता माइंडफुलनेस हे करणं अत्यंत जरुरी आहे. माइंडफुलनेस म्हणजे काय? शेवटी त्या क्षणात राहणे, आणि त्या क्षणात राहणे ते तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. आता तुम्ही सुंदर गायिका आहात तर तुम्ही जेव्हा तुमच्या बिझी आउटपेशंट क्लिनिकमधून येता संध्याकाळी एक थोडासा तुमचा गायनाचा रियाज करता, तर गायनाचा रियाज करणे हे माइंडफुलनेस झालं तुमच्याकरता. त्यांनी स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात, तुम्ही स्विच ऑफ होता, तुमचं ब्लड प्रेशर कमी होतं. हे फार महत्वाचं आहे. काही लोकांना बगीच्यात जाऊन बगीचा थोडासा काम केलं त्यांनी ते स्विच ऑफ होऊ शकतात. त्या क्षणात राहणे हे शिकलं पाहिजे. हा खूप इम्पॉर्टंट तुम्ही सल्ला दिला सगळ्यांना की माइंडफुलनेस मेडिटेशन. कारण आजकाल सगळ्यात जे आपण कॉमनली बघतो इज स्ट्रेस इंड्युस्ड ॲक्च्युली व्याध्या होतात सगळ्यांना, आणि सगळे लोक खूप आपापल्या व्यवसायात आपापल्या प्रोफेशन्समध्ये इतके बिझी आहेत की ते स्वतःच्या स्ट्रेसकडे ॲक्च्युली त्याला ॲड्रेस करायला विसरतात. त्याच्यामुळे हे म्हणजे 30 किंवा 40 आपण स्ट्रोक जे बघतो ज्यांना ॲक्च्युली अंडरलाईंग रिस्क फॅक्टर्स नाही आहेत किंवा अंडरलाईंग हृदयात छिद्र पण नाही आहे, त्यांना तुम्ही असे स्ट्रेस इंड्युस्ड स्ट्रोक्स ते किती कॉमनली बघता? म्हणजे तो तुम्हाला पुन्हा प्रश्न एक हे बघा, आता परत याच्यामध्ये काय होतं की स्ट्रेसमुळे, मानसिक ताणामुळे शेवटी काय होतं की तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष होतं. तुम्ही कमी एक्सरसाइज करता, तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, तुम्हाला मधुमेह कमी वयात होतो. तर शेवटी जे तुम्ही आपण रिस्क फॅक्टर बोललो ते सर्व तुम्हाला 50-60 किंवा 70 झाले असते ते फार कमी लवकर होतं. आणि त्याच्यामुळे त्या तुमच्या ज्या ब्लड वेसल्समध्ये, त्या रक्तवाहिनीमध्ये आतमध्ये जी ती भिंतीलगत चरबी वाढते, त्या चरबीमुळे तो रक्तगाठ होतो आणि त्याच्यामुळे स्ट्रोक होतो. आणि जेव्हा रक्तदाब एकदम वाढतो तेव्हा कधी कधी ती रक्तवाहिनी फुटू शकते आणि त्याच्यामुळे हेमरेजिक स्ट्रोक होतो. शेवटी होतं ते ह्या रिस्क फॅक्टर मधूनच, पण स्ट्रेस हा कारणीभूत असतो त्याला, आणि ते फार महत्वाचं कारण आहे. तर पुढचा प्रश्न आहे की एकदा स्ट्रोक झाला तर तो पुन्हा होऊ नये याच्यासाठी काही करता येतं का? स्ट्रोक पुन्हा होऊ नये हे अर्थातच फार महत्वाचं आहे, कारण की स्ट्रोकमुळे बऱ्याच गोष्टी ज्या तुम्ही आधी करू शकता त्या तुम्ही करू शकत नाही. त्याच्यामुळे तुमचं एक्सरसाइज कॅपॅसिटी सुद्धा कमी होऊ शकते, तुमची स्थूलता वाढू शकते. तर महत्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्ही जर आधी जीवनशैली बदलली नाही तर
एकदा स्ट्रोक झाल्यावर पुढे तरी तुम्ही जीवनशैली बदलू शकता का, हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला जर ऑलरेडी डायबिटीस असेल किंवा हाय ब्लड प्रेशर असेल तर ते बरोबर टाईट कंट्रोल पाहिजे, त्याच्याबरोबर कंट्रोल पाहिजे. ब्लड प्रेशर मी सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला एखादी बेस्ट तुमच्यात इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही एक छान ब्लड प्रेशर स्टँडर्ड ब्लड प्रेशर मशीन विकत घेऊ शकता. आणि ती रिस्ट वगैरेची मशीन घ्यायची नाही, ती प्रॉपर आर्मची मशीन घ्यायची आणि वेगवेगळ्या वेळी तुम्ही ब्लड प्रेशर तुमची रिडिंग्स तुमच्याजवळ ठेवू शकता. रोज घ्यायची जरूरत नाही. तुम्ही ब्लड प्रेशर बद्दल मेन्शन केलं आता, तर तुम्ही तुमच्या पेशंटला एकदा स्ट्रोक झाला म्हणजे जे आपण सेकंडरी प्रिव्हेंशन म्हणतो स्ट्रोकसाठी, तर त्याचं टार्गेट BP हे अचीव म्हणजे तुमचे वेगळे काही त्याच्यासाठी रिडिंग्स आहेत का, म्हणजे प्रायमरी प्रिव्हेंशन ऑफ स्ट्रोक आणि सेकंडरी प्रिव्हेंशन ऑफ स्ट्रोक, म्हणजे म्हणजे पहिले स्ट्रोक फर्स्ट ऑफ ऑल होऊच नाही आणि दुसऱ्यांदा जर झाला तर ब्लड प्रेशरचं टार्गेट काही वेगळं आहे का त्याच्यासाठी? खूपच महत्वाचा प्रश्न आहे. मी तर म्हणतो आता 30 वर्ष मेडिसिनमध्ये प्रॅक्टिस केल्यावर की आपल्याला लक्षात येतं की आपला जो अप्रोच आहे हा थोडासा चुकीचा आहे. म्हणजे मी आपले हात वर करून म्हणतो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो जर आपल्याला आपली जी जीवनशैली बदलून करता आला आणि आपण ज्याला म्हणतो प्री डायबिटीस ट्रीटमेंट करणे, पूर्व मधुमेह ओके किंवा पूर्व उच्च रक्तदाब, प्री हायपरटेन्शन, हे डायग्नोज करून ह्याच्या तपासण्या करून इथूनच आपण पुढे तर कसं नाही वाढणार हे बघता आलं तर उत्तम. तर तुम्हाला जर टार्गेट म्हणायचं असेल तर पूर्व उच्च रक्तदाब म्हणजे काय, आता 120च्या वर जर तुमचं ब्लड प्रेशर कन्सिस्टंटली असेल, 120 ते 80 याच्या खाली असेल, वरची लेवल सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 120, डायस्टॉलिक 80, ह्याच्या खाली असेल तर उत्तम, तर ते आयडियल ब्लड प्रेशर, ते आयडियल ब्लड प्रेशर. पण 120 ते 140 मध्ये तुम्हाला सतत दिसलं ते ब्लड प्रेशर, तर त्याला तुम्ही प्री हायपरटेन्शन किंवा पूर्व उच्च रक्तदाब म्हणतात. तिथे तुम्ही मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. तिथे तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज जर केला, तुमचं जर वजन तुम्ही कमी केलं, तुमचं जर माइंडफुलनेस तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं, तर तुमचं ब्लड प्रेशर ऑलरेडी कंट्रोलमध्ये येऊ शकतं आणि तुम्हाला गोळ्यांची गरज भासणार नाही. तसंच पूर्व मधुमेह, प्री डायबिटीस, तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या तर तो डायबिटीस तुम्हाला होण्यास बरेच तुम्हाला टाळता येतं. 10 वर्ष तरी तुम्ही टाळू शकता, 15 वर्ष सुद्धा टाळू शकता. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की सगळ्या लोकांनी एक पर्टिक्युलर वय झाल्यानंतर त्यांचं ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर आणि वेट याच्याकडे नक्की लक्ष द्यायला हवं आणि रेग्युलरली ॲटलिस्ट वन्स इन अ इयर तुम्ही डॉक्टरकडे जायला हवं, तुमचं ब्लड प्रेशर चेक करायला हवं, ब्लड शुगर आहे का ते बघायला हवं. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही तुम्ही सांगाल, कोलेस्ट्रॉल वगैरे चेक करणं रेग्युलरली? ॲट व्हॉट एज वुड यू रेकमेंड दॅट? साधारण 50 नंतर हे करणं जरुरी आहे. ज्यांना अगदी खूपच स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे ते 40 सुद्धा करू शकतात. पण आणि बरेचदा तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही सुद्धा फिजिशियन आहात, की आपण ब्लड प्रेशरला किंवा मधुमेहाला एक सायलेंट किलर म्हणतो. ह्याची लक्षणं कधीच तुम्हाला एकदम समोर येत नाही. ब्लड प्रेशर हळूहळू वाढल्यामुळे तुमची शरीराची ऍडजस्टमेंट होते आणि तुम्हाला काही लक्षणं येत नाही. जोपर्यंत ब्लड प्रेशर खूप उंच वरती जातं त्यावेळेला तुम्हाला डोकेदुखी किंवा डिझीनेस, लाईट हेडेडनेस वगैरे जे म्हणतो अशी लक्षणं यायला लागतात. तर त्याच्या बरंच आधी हे लक्ष द्यायला पाहिजे. पण असं काही स्टँडर्ड रेकमेंडेशन नाही की 50च्या आधी तुम्ही दरवर्षी करावं, कारण ऑफकोर्स सर्वच लोकांना ते ऍक्सेसिबल नसतं. सगळ्या फीज सुद्धा महाग असतात. आय थिंक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची जीवनशैली, त्याच्याकडे लक्ष द्या. तर तुम्ही स्थूलता नसेल शरीराची, तुमची ऍक्टिव्हिटी, फिजिकल ऍक्टिव्हिटी छान असेल, तुम्हाला शरीराचा आणि मानसिक ताण अवॉइड करायची जी एक नॅक असते ती असेल तर मोस्ट ऑफ द टाइम युअर ओके. तर तुम्ही लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली याच्याबद्दल आता खूप छान महत्त्वाचा एक संदेश दिलाय. याच्या व्यतिरिक्त जर आज म्हणजे आपल्याला आता 1-2 मिनिटात आता प्रोग्राम संपवायचा आहे, तर तुम्ही अजून 1-2 काय इम्पॉर्टंट मेसेजेस द्याल या आपल्या सगळ्या ऑडियन्सला, की जे आपण टेक होम मेसेज म्हणू, 1-2 महत्त्वाचे संदेश काय तुम्ही आज द्याल आपल्या ऑडियन्सला?
स्ट्रोकच्या बाबतीत मला सगळ्यात महत्वपूर्ण एक गोष्ट म्हणायची की आपण ह्याची लक्षणे जाणण्याची जी जागरूकता आहे ती का करतोय, की सर्व जनसामान्यांना फास्ट ही लक्षणे का कळली पाहिजे, की फेस आर्म स्पीच टेस्ट ही का लक्षात आली पाहिजे. कारण की स्ट्रोक कॅन बी ट्रीटेड. स्ट्रोकला आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. त्याच्या जर तपासण्या पटकन झाल्या तर ते आपण करू शकतो. त्याच्यामुळे माझा पहिला संदेश हा राहिला की जर कोणाला स्ट्रोक होतोय असं तुम्हाला लक्षात आलं, त्या क्षणीच वेळ न घालवता तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवून त्यांना जवळच्या ज्या स्ट्रोक सेंटरमध्ये आहे तिथे न्या. आणि त्यानंतर जे डॉक्टर्स नर्सेस बघता आहेत स्ट्रोकच्या पेशंटला, त्यांच्याकडनं तुमचं एक्सपेक्टेशन आहे की त्यांना त्वरित स्कॅन मिळाला पाहिजे. कारण स्ट्रोकमध्ये तुम्ही असं एक औषध देऊ शकता इस्केमिक स्ट्रोकमध्ये, ज्याच्यामुळे रक्ताची गाठ असते, जे तुम्हाला आपण म्हटलं की त्याच्यामुळे ती गाठ विरघळते. आणि ती ट्रीटमेंट जिथे जेव्हा स्ट्रोक चालू होतो त्याच्या 4.5 तासाच्या आतमध्ये देता येते. आणि सध्या संशोधन इतकं चांगलं चालू आहे की मला अगदी कॉन्फिडन्स आहे की येत्या 3 ते 4 वर्षात ती ट्रीटमेंट काही सिलेक्टेड लोकांमध्ये 9 तासापर्यंत सुद्धा देता येईल. पण जितक्या लवकर दिली तितकी उत्तम. का तर दर मिनिटाला 20 लाख मेंदू पेशी मरत असतात, निकामी होत असतात. 20 लाख ब्रेन सेल्स आर डाईंग एव्हरी मिनिट. त्याच्यामुळे जर ती रक्ताची गाठ तुम्ही जर विरघळवली तर ज्याची वाचा गेलेली असते, ज्याच्या याला अपंगत्व आलं असतं, ते तिथेच थांबून ते तिथेच न थांबता ते इम्प्रूव्ह होऊ शकतं. पेशंट दुसऱ्या दिवशी घरी सुद्धा जाऊ शकतो. प्रत्येक पेशंट काही इम्प्रूव्ह नाही होणार, पण काही प्रपोर्शनचे पेशंट इम्प्रूव्ह. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे फार महत्वाचं आहे की स्ट्रोकची लक्षणं आल्यास वेळ घालवू नका, त्वरित तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा. हा अगदी महत्वाचा संदेश. हा खूप महत्वाचा संदेश आहे. तर तुम्ही जितक्या लवकर ट्रीटमेंट घेतली तितक्या लवकरात लवकर तुम्ही ही लाईफ लॉंग डिसॅबिलिटी प्रिव्हेंट करू शकता. आणि विदिन 4 आवर्स ट्रीटमेंट मिळाली तर खूप चान्सेस आहेत की तुम्हाला पॅरालिसिस होणार नाही. आणि ही पायोनियरिंग ट्रीटमेंट आहे स्ट्रोकमध्ये. आणि आपण बऱ्याच गोष्टी बोललो नाही कारण वेळेच्या अभावी, पण आपण आज लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैलीवर बोललो की मेनली म्हणजे तुम्ही तुमचं वजन वाढू देऊ नका, ब्लड प्रेशर व्यवस्थित ठेवा. आणि अदर दॅन दॅट नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्सबद्दल आपण बोललो. मला एक थोडंसं अजून ऍड करायचं आहे. एक नवीन सुद्धा ट्रीटमेंट आलेली आहे आणि ती गेल्या 4 वर्षात आलेली आहे. ते म्हणजे आपण त्याला म्हणतो मेकॅनिकल क्लॉट रिट्रीव्हल. ती ट्रीटमेंट अशी आहे की तुम्ही जर खूप मोठी जर रक्ताची गाठ असेल तर हा स्ट्रोक हा नुसता त्या रक्त विरघळणाऱ्या औषधांनी ठीक होऊ शकत नाही. त्याच्याकरता तुम्हाला एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागते, ज्याच्यामध्ये त्या मेंदूच्या रक्तवाहिनीतून ती जी गाठ असते ती डायरेक्ट स्टेंटद्वारे तुम्हाला काढता येते. आणि ती काढल्यावर बरेचसे पेशंट छानपणे इम्प्रूव्ह होतात. आणि स्टेंट पण टाकतात ना, मला असं वाटतं. स्टेंट जसा हार्टमध्ये स्टेंट ठेवतात तसा स्टेंट ब्रेनमध्ये फार क्वचित ठेवतात. त्याची जरूरत पडत नाही. आपण तो स्टेंट युजली त्याला म्हणतात स्टेंट रिट्रीव्हर. ती गाठ ती ऍस्पिरेट करायची असते, ती ओढून काढून टाकायची असते स्टेंट सकट. तर हा एक फरक आहे हार्टमध्ये आणि ब्रेनच्या ट्रीटमेंटमध्ये. ओके. तर आज आपण स्ट्रोक या विषयावर खूप महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. अजून बरंच काही आहे बोलायला, पण आपण इथेच थांबवूया. आणि डॉक्टर दीक्षित, थँक्यू व्हेरी मच. आय होप तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला. आणि महाराष्ट्र मंडळ लंडन यांच्यातर्फे मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप आभार मानते. आणि आम्ही दोघेही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. नमस्कार.